बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तिमार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीपात्रात उतरून नारेबाजी केली। सिंदखेडराजा शेगाव हा प्रस्तावित महामार्ग होऊ नये यासाठी गेली 5 महिने झाले आम्ही विविध आंदोलन करतो आहोत। हा गरज नसलेला महामार्ग करण्यात येऊ नये ही शेतकऱ्यांची आर्त मागणी आहे, पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही का? सरकारचे कान बहिरे झालेत का? सरकारचे डोळे उघडे नाहीत का? हा प्रश्न आता आंदोलनकर्त्यांच्या मनात उभा टाकलाय आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला चिखली तालुक्यातील महामार्ग बाधित सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि आम्ही या परिसरातील अतिशय पवित्र असलेल्या पेनटाकळी प्रकल्पातील पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करत आहोत। खरं म्हणजे याला भक्तिमार्ग एक गोंडस नाव दिलं, पण हा भक्तिमार्ग नसून हा जबरदस्ती मार्ग आहे, तो रद्द करण्यात यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे। शेगावला जायला चांगले पर्यायी मार्ग असतानाही सुद्धा शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा हा घाट जो सरकारने घातलेला आहे याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आतापर्यंत शांततेच्या मार्गाने 5 महिन्यापासून शेतकरी आणि कृती समिती आंदोलन करत आहे, पण तरीही सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला कळत नसेल म्हणून हा जो मागच्या याच्यापासून जो पवित्रा घेतला आहे, आक्रमक पवित्रा हा शेतकरी समितीने घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मागच्या टावरचं आंदोलन असेल आणि आज आम्ही 14 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी जर शेतकऱ्यांना स्वतःची जमीन वाचवण्यासाठी सुद्धा आंदोलन करण्याचा जर अधिकार नसेल तर या स्वातंत्र्याचा फायदा काय? किंवा आमची जमीन आम्हाला वाचवायसाठी जर पाण्यात उतरावं लागणार असेल तर अशा याच्यामध्ये 14 ऑगस्टला हा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीच्या वतीने आज जल आंदोलन करत आहोत। सिंदखेड ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग असं गोडस नाव देऊन ज्या मार्गाने कोणत्याही दिंड्या जाणार नाहीत किंवा कोणताही वारकरी जाणार नाही असं गोडस नाव दिलं गेलं आणि भक्तिमार्गाची कोणीही मागणी केलेली नाही, तरी हा मार्गाचा सरकारने का घाट घातला हे कळत नाही आणि शेतकऱ्यांच्या काळ्या कसदार जमिनी याच्यात जाणार आहेत। पर्यायी बरेच मार्ग सिंदखेडराजाहून शेगावला जाण्यासाठी आहे। मग कोणी भक्ताला एवढं गजानन महाराजाच्या दर्शनाला जलद जायचं आहे जिथं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असं म्हणतात, मग एवढं जलद न जायची कोणाचा घाट आहे?